श्रीराम समर्थ. एक जीवा नावाचा माणूस अगदी तगडा होता. सगळ्या ठिकाणी हिरिरीने काम करायला जायचा. पण अचानक काही वेळांनी, काही दिवसांनी तो अगदी पार वाकून गेला. त्याला काही सुचेना. आणि एकदा हा जीवा एका वैद्यांच्या घरावरनं जात असताना वैद्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि हा का बरं पार वाकलेला दिसतोय म्हणून त्याला घरात बोलवलं. त्याची नाडी तपासली आणि त्याला विचारलं की तुझ्या पोटात दुखतंय का, त्याने तुला होतोय का. आता ह्या जीवाला अत्यंत आश्चर्य वाटलं की मी काही न सांगता नुसत्या नाडी परीक्षेने ह्यांना कसं काय ओळखलं. आणि मग त्याला असं वाटायला लागलं की हे जे आपल्याला औषध देणार आहेत ते अगदी आपलं पोटदुखी बरं करतील. आणि त्याप्रमाणे ह्या वैद्यबुवांनी त्याला एका पुडीमध्ये औषध भस्म दिलं आणि सांगितलं की हे मधामध्ये कालवून तू वेळच्या वेळी वारंवार हे खात राहा आणि मी सांगितलेलं पथ्य पाणी तू पाळत जा, म्हणजेच तू व्याधीमुक्त होशील आणि 4 घास सुखाने खाशील आणि तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद आहे पूर्वी जसा होता तसाच तो तुझ्या चेहऱ्यावर येईल, पण पथ्य मात्र पाळ असं सांगितलं. आता जीवानी खरोखरच मनावर घेतलं. तो पथ्य पाणी पाळू लागला आणि परिणाम काय झाला, थोड्या दिवसामध्ये तो व्याधीमुक्त झाला. आता एवढं सांगून महाराज ही गोष्ट थांबवतात आणि विचारतात, सभोवतालच्या लोकांकडे एकदा नजर टाकतात आणि विचारतात की ह्या गोष्टीतनं काय कळलं. तेव्हा काही साधकांना ही गोष्टीसारखी गोष्ट वाटली, परंतु एक साधक होता. तो म्हणाला, हो मला कळली बरं ही गोष्ट. अशी प्रामाणिक गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणे त्यांनी कबूल केलं. आणि महाराज विचारतात काय कळली गोष्ट. तेव्हा तो सांगतो की महाराज या गोष्टीतले वैद्यराज तुम्ही आहात आणि प्रापंचिक दुःख क्लेशांनी विव्हळणारे जीवा म्हणजे आम्ही आहोत. रामनाम हे तुम्ही आम्हाला दिलेलं बहुगुणी औषध आहे आणि आमच्या जीवाची आवडी ते रामबाण औषध कालवून रुची चाटण्यास तुम्ही सांगता, म्हणजे तो मध आहे. आणि कोणत्याही बरा वाईट प्रसंगात घेतलेलं नाम म्हणजेच औषधाचा नेम मोडू नये, बरोबर ना. महाराज फक्त गोड हसले आणि त्यांना अभिप्रेत असणारी मात्रा अचूक लागू पडली. म्हणून भवरोगाच्या वरचा रामबाण उपाय काय असेल तर हे रामनाम हे त्याच्यावरचं रामबाण उपाय आहे. श्रीराम समर्थ.